बरोबर. ज्या मुलाने रुमाल टाकून माझी जागा घेतली मग मी त्याच्या गर्लफ्रेंडवर रुमाल टाकतो नाही का. मग तर आता मी रुमाल टाकला ही माझी झाली नाही का. बरोबर बरोबर. आपल्या राज्याची पण तुला सगळी माहिती आहे. बरोबर बरोबर. तर तुला जर आपल्या महाराष्ट्र राज्याचा 1 आठवड्यासाठी मुख्यमंत्री केलं बरोबर बरोबर तर तू काय काय निर्णय घेशील? बरोबर बरोबर. आता आहे ना एक जिंदगीची रेस लागली त्या रेसमुळे असं वाटतं की लहानपण बरोबर. सगळ्यांना मी एक गोष्ट सांगाल, आत्ता आपल्या शहरात एक घटना घडली परवा. कारमध्ये एक मुलगी त्या सुलीभंजनजवळ दरीमध्ये पडली. तर सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची, मी स्टोरीवर पण सांगितली होती. आमच्या इनसायडर स्टोरीज या पॉडकास्ट कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत प्रशांत संघवी या एका उमद्या तरुणाला, जो एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. चप्पल लेने भैया. अरे यार चल बैठ, गाड़ी में बैठ, लेके देता हूँ. थैंक यू भाई. बैठ बैठ. चल भाई, कौन सा ब्रांड का लेगा? चल तेरे को लेके देता हूँ आज. बता इसमें से कौन सा ब्रांड लेगा? एखादं मोठ्या पक्षाचं तिकीट भेटाव, चायला नुसती मजाच मजा. पहिल्या झटक्यात नगरसेवक, लगेच आमदार, लगेच खासदार, लगेच मंत्रीपद. तुमच्यासारखे काही छपरी लोक आहे जे रोडवर बुलेट चालवतात, यांचा आम्हाला एक छान पद्धतीने सत्कार करावा वाटतोय. इंस्टाग्रामवर त्याचे 75,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आज प्रशांतशी गप्पा मारूयात आणि त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. हॅलो प्रशांत. हॅलो. सुरुवातीला आम्हाला तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबाबद्दल काही माहिती सांग. माझं नाव प्रशांत अनंतराव संघवी. माझं मूळ गाव शूरबंगला आहे, वैजापूर तालुका. अच्छा. तर लहानपणापासून मी इकडेच राहतो आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर माझं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन इथे झालं आहे, विवेकानंद कॉलेजला BCS झालं आहे माझं कंप्लीट. मग त्याच्यानंतर मी बिझनेसमध्ये होतो. माझं जेव्हा ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हाच माझं मोबाईल शॉप वगैरे होतं कॅनॉट प्लेसला आपल्या एरियामध्ये. आणि मग नंतर जेव्हा मोबाईलचं जे मार्केट आहे ना ते ऑनलाईन सेलिंग खूप वाढलं होतं. आणि मग मला शॉपचं माझ्या रेंट वगैरे ते सगळं पॉसिबल होत नव्हतं. मग मी शॉप क्लोज करून जॉब जॉईन केला होता. नंतर मी बायजूसला होतो, मगरपट्टाला ऑफिस होतं माझं पुण्याला. आणि मग नंतर म्हणजे तोपर्यंत मी हे सगळं रील्स वगैरे बनवायचं, पण एवढं माझे कधी व्हायरल वगैरे होत नव्हते काही नाही. पण मग मी अशी सहज रील बनवली होती एक, आणि मग ती माझी रील व्हायरल झाली. मग तेव्हापासून मग मी जॉब सोडून 100% रील्सच करतो. आता घरी आई वडील आहेत माझे, आई माझी स्कूलमध्ये आणि इथेच राहतो मग आम्ही. हे इंस्टाग्राम पेज सुरू करावं असं तुला कधी वाटलं आणि का वाटलं? 2014मध्ये ना डब स्मॅश नावाचं एक ॲप्लिकेशन होतं ज्याच्यामध्ये आपण डायलॉग्सवर वगैरे लिपसिंग करू शकत होतो. तर तेव्हा मी डब स्मॅश बनवायचो आणि त्याच्यानंतर मग म्युझिकली नाव झालं होतं त्या चॅनलचं. मग नंतर टिकटॉक झालं होतं. म्हणजे हे करण्याचं रील्स किंवा रील्स करण्याचं जे माझं 2014पासून चालू होतं. तेव्हा मी थोडंफार यूट्यूब वगैरे पण ट्राय केलं होतं. अच्छा. पण ते मला नव्हतं जमलं. मग हा रील्स एक चांगला ऑप्शन होता जिथं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये कॉन्टेंट अपलोड करू शकत होतो. म्हणून मग मी इकडं रील्सवरच काम चालू केलं माझं. सब्जेक्ट कसे निवडतो तू? मी रिअलिस्टिक सब्जेक्ट निवडतो. म्हणजे खूप सारे क्रिएटर नाही का फ्रेंड्सवर कॉमेडी करतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची कॉमेडी वगैरे करतात. तर मला असं वाटतं ना की आपण रिअलिस्टिक टॉपिक उचलले पाहिजे की समाजात सध्या काय चालू आहे. मग मी त्या टॉपिकला कॉमेडी वेमध्ये प्रेझेंट करतो. थोडं ह्युमरस वेने लोकांना एक मेसेज देतो. हां. आता जसं बुलेटचे जे फटाके वाजवतात लोक रोडवर खूप सारे, तर त्याचा माझा एक व्हिडिओ आहे जो मी कॅनॉटला शूट केला होता. त्यात आम्ही त्या फटाके वाजवणाऱ्याचा सत्कार केला होता. तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला होता. जवळजवळ त्याला 10 मिलियन व्ह्यू आले होते. अच्छा. हो. तुला असं वाटतं का आपल्या शहरातले बाकी इन्फ्लुएन्सर्स साथ देतात, काही कॉपरेट करतात? हो, करताना आम्ही आता सगळ्यात पहिले तर मी अरुण तुपेला भेटलो होतो. तो आता सध्या पुण्याला गेलेला आहे. पण सगळ्यात पहिले मी अरुण तुपेलाच भेटलो होतो. मग त्याच्यानंतर भरपूर सारे लोक भेटत गेले. पण आता काही वेळेस असं होतंय शहरामध्ये पण की एक शहरातून लोकांना असं वाटतंय की हीच एक कॉन्टेंट बनवायची जागा आहे बुवा समजा एवढी की आपण ह्याच लोकेशनवर बनवू शकतो. मग याच्यामध्ये थोडंसं काय होऊ लागलं, काही जे नवीन लोक येत आहेत त्यांना असं वाटतं की हे लोक हे करून गेले, मग ते पण तेच कॉपी करत चालले. मग त्याला ते थोडंसं असं एक बार्गेट लागू लागला त्या कॉन्टेंटसाठी. पण नंतर मग जेव्हा भेटतात ते समोर येऊन वगैरे मग त्यांना समजतं की एक्झॅक्ट नवीन पण काही करता येऊ शकतं. हां, असं आहे. आपल्या शहरातले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पुण्यातले इन्फ्लुएन्सर याच्यात काय फरक आहे असं तुला वाटतं?
नाही, एवढा काही जास्त फरक नाही आहे. आत्ता एक पुण्याचे सगळे क्रिएटर आले होते इथं प्रोझोनला आपल्या. EC आला होता, रावडी नेता आला होता, हर्ष वगैरे. त्यांना भेटलो आम्ही नाही का, 1-2 दिवस सोबत होतो आम्ही. तर त्यांचं पण सेम आहे, म्हणजे क्रिएटर कुठलेही असो, त्यांना सगळ्यांना 1 मिलियनचा असो किंवा 10,000चा असो, त्याला एकच अडचण आहे की उद्या मी काय अपलोड करणार. म्हणजे सर्वांचा प्रॉब्लेम सेमच आहे. मग तो छोटा असो मोठा असो कोणी असो. मग त्यांनी जसं EC ते जे पुण्याचे क्रिएटर्स आहे, अथर्व, डॅनी वगैरे हे सगळे, तर यांनी ना थोडंसं लवकर ओळखून घेतलं होतं की आपल्याला लोकेशनवरून ग्रो करायचं आहे. मग त्यांनी पहिले पुण्याला टार्गेट केलं होतं. असं आहे. मी पण सुरुवातीला पहिले औरंगाबादलाच टार्गेट केलं होतं. मग इकडून मग मी आता माझ्याकडे काही शूट करायला राहिलं नाही, कारण ऑलरेडी सगळं शूट केलं. भद्रा मारुतीचा पण एक व्हिडिओ माझा खूप चांगला व्हायरल झालेला आहे, शनिवारचा MS-20 मध्ये शनिवार. हो. तर मग आता मी थोडंसं आउट ऑफ द बॉक्स चाललो आहे बाहेर, म्हणजे थोडं हिंदीमध्ये पण बनवतो काही व्हिडिओज. काही पुण्याला पण तयार केलेत? हो, पुण्याला पण. तुझा सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता आहे किंवा रील कोणता आहे आतापर्यंतचा? माझा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला रील द रुमाल सीन्स नावाचं एक कॉन्टेंट मला, ज्याच्यामध्ये बसमध्ये नाही का लोक रुमाल टाकतात जागा पकडण्यासाठी. मग त्याच्यावरून वाद होतो. मग तो आम्ही इथं सिडको बस स्टँडला, ज्या मुलाने रुमाल टाकून माझी जागा घेतली होती ना, मग मी त्याच्या गर्लफ्रेंडवर रुमाल टाकतो नाही का. मग आता मी रुमाल टाकला, तिला पण घेऊन जातो, त्याच्याच बाईकवर रुमाल टाकतो. माझी बाईक आहे, समथिंग मिलियन गेला. आणि मग काही बाकीचे पेजेस पण अपलोड करतात ना. हो बरोबर. असं आहे. तो सगळ्यात जास्त व्हायरल व्हिडिओ आहे माझा. बरं, याच्यात अजून पुढे काय करायचं प्लॅनिंग आहे तुझं, किंवा स्वप्न काय आहे तुझं पुढे? आता मला आहे का थोडंसं आहे ना, असे क्रिएटिव्ह रील्समध्ये जायचं आहे. म्हणजे जसं कॉन्टेंट तर माझ्याजवळ आहे, पण तो जो शूट्स असतात ना, जे सिनेमॅटिक वेमध्ये शूट केलेले असतात, त्याच्यासाठी मी थोडे मित्र जमा करतोय त्या टाईपचे, की कोण अशा पद्धतीने शूट करतं किंवा कोणाला आवड आहे अशा पद्धतीने. आता जसं पुण्याचा अर्जुन पांडे नावाचा एक क्रिएटर आहे, तो अक्षरशः डायरेक्ट पिक्चर बनवतोय रील्सवर. म्हणजे पूर्ण सिनेमॅटिक, इतकं डिटेलिंग त्याचे व्हिडिओ आहे. तर त्याचे व्हिडिओ बघून मी थोडा इन्फ्लुएन्स झालो की खरं आपण पण आता अशा वेमध्ये थोडे व्हिडिओ बनवायला पाहिजे. कारण की आता पॉईंट ऑफ व्ह्यू झाले किंवा जस्ट कॅमेरा स्टार्ट केला तसे तर सगळेच बनवू लागले. मग आपल्याला पण थोडं आता अपडेट करावं लागेल, म्हणून मग आता तशी टीम शोधतोय. टीम तयार करायची. आपल्या शहराबद्दल तू खूप व्हिडिओ तयार केलेले आहेत. हो. तर आपल्या शहराबद्दल तुझं काय मत आहे? आपलं शहर आहे ना सगळ्यात सेफ आहे. बघा ना तुम्ही, आपल्याकडं दुष्काळ पण नाही पडत, जास्त पाऊस पण नाही पडत, भूकंप वगैरे येत नाही. म्हणजे आपलं शहर खरोखर खूप सेफ आहे. आणि फिरायला वगैरे पण खूप जागा आहे आपल्याजवळ. वेरूळ आहे, खुलदाबाद आहे, या सगळ्या गोष्टी आहे. तर आणि मेन म्हणजे ना, आपलं शहर सर्वांपासून जवळ आहे. बघा ना, मुंबई जवळ आहे, पुणे जवळ आहे, इकडं अमरावती, नागपूर, सगळीकडून आपण म्हणजे एक मिडल पॉईंटवर आहे, कनेक्टेड असं आहे. त्याच्यामुळं आपली सिटी. आणि आता जेव्हा हे EC ते आले होते ना पुण्याहून इकडे, त्यांना असं वाटलं की संभाजीनगर खूप एवढं काही डेव्हलप झालेलं नाही, कारण ते कधी आलेले नव्हते इथं. पण जेव्हा ते इथं आले ते म्हणे, अरे भाई इकडं खूप भारी, म्हणे आम्ही कधी फिरलो नव्हतो म्हणे इकडं. जेव्हा त्यांनी जालना रोडला वगैरे सगळं हे बघितलं ना, मग ते बोलले आम्ही पण येत जाऊ म्हणे आता इकडं नाही शूट वगैरे करायला. मग त्याला बोललो होतो मी, जाऊ म्हणून आपण वेरूळ वगैरे. येणार आहे आता काही दिवसात तिकडे. अजून काय डेव्हलपमेंट आपल्यामध्ये शहरामध्ये झालं पाहिजे असं वाटतं? आता आपल्या शहराला फक्त IT कंपन्यांची गरज आहे. तेवढं एक जर आलं ना, तर मग सगळं बिझनेस वगैरे वाढून दिला. आता एअरपोर्टहून पण सर्व फ्लाईट्स वगैरे चालू होत आहे. तुम्हीच आपल्याच पेजने अपडेट दिलं, गोवाचं वगैरे चालू झालं आहे फ्लाईट. तर तेवढं आता फक्त. बाकी मेकॅनिकल इंडस्ट्रीतल्या तर आहे आपल्याजवळ MIDC भरपूर. फक्त ITच्या जर आल्या तर मग आपल्या शहराला अजून थोडी ग्रो भेटू शकते. सध्या जे तरुण मुलं मुली आहेत, त्यांना प्रत्येकाला डिजिटल फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे. हो. इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे किंवा डिजिटल मार्केटिंग करायचं आहे, यूट्यूबवर तरी व्हायचं आहे. बरोबर. या फील्डमध्ये प्रत्येकाला यावं वाटतंय. आता तू याच्यात काम करतोय बरेच दिवसांपासून. बरोबर. तर त्यांना तू काय सांगशील ज्यांची इच्छा आहे येण्याची? सगळ्यांना मी एक गोष्ट सांगाल. आत्ता आपल्या शहरात एक घटना घडली परवा. कारमध्ये एक मुलगी त्या सुलीभंजनजवळ दरीमध्ये पडली. तर सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची, मी स्टोरीवर पण सांगितली होती, की रील्स वगैरे बनवतोय आपण, हे सगळं करतोय ठीक आहे, पण जशा रील्स सोशल मीडियावर वगैरे आपण बघतोय तर त्या ॲक्झॅक्ट तशाच बनवलेल्या नसतात. त्याच्यामागं कधी कधी क्रोमा की वापरलेल्या असतात, कधी एडिटिंग असते, चीट केलेले असतात त्या व्हिडिओमध्ये. तर जे कोणते असे कारचे वगैरे व्हिडिओ, बाईक्सचे आपण बघतो, तर ते तुम्ही शूट करायचा तसा प्रयत्न करू नका. आणि जर करत असाल तर पूर्ण टीम आपल्यासोबत पाहिजे त्याच्यामध्ये. ती 22-23 वर्षांची मुलगी होती आणि रिव्हर्स गिअरमध्ये ती गाडी त्याच्यामध्ये गेली.
आणि दुसरं की जसं आता सर्व लोकांना वाटतंय की कॉन्टेंट क्रिएशनमध्ये खूप काही मुलं 10वी-12वीच्या नंतर शिक्षण सोडून या फील्डमध्ये यायचं, आईवडिलांना हट्ट करताय, मला मेसेजसुद्धा येतात तसे. तर ही जी फील्ड आहे याच्यामध्ये सर्वांसाठी सर्वाईव्ह करणं फार अवघड आहे. आता मी पण सध्या 75K वर आलो आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी पुढून 5 वर्ष पण टिकूनच राहणार आहे. उद्या सकाळी माझे कॉन्टेंट लोकांना नाही आवडले तर लोक दुसऱ्यांना बघणं चालू करतील. तर असं नाही आहे की या फील्डला फक्त ॲज अ पार्ट टाईम म्हणून आपण बघू शकतो किंवा ॲज अ एन्जॉयमेंट म्हणून बघू शकतो, पण याच्यामध्ये करिअर करण्यासाठी आता थोडंसं अवघड आहे, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त झालेली आहे. विचार करायला पाहिजे याच्या आधी. हो. आणि रील्सचं जे सांगितलं की त्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला, तर टेक्निकल नॉलेज तुम्हाला पाहिजे. बरोबर. आणि एक्सपर्ट गायडन्स खाली असे व्हिडिओज तयार करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ते सिनेमा पाहून जे करतात तर त्याचं ॲक्च्युअल शूटिंग कसं होतं हे बघायला पाहिजे आपण. बरोबर. ते दाखवतात तसं नसतं खरं. नाही, आता मीच परवा एक व्हिडिओ शूट केला नाही का कॅनॉटला, कार वगैरे त्यात आम्ही वापरलेली आहे. एक जणाची बॅग हिसकवून आम्ही निघतोय कारमध्ये, तर त्याच्यासाठी आम्ही 5-6 मुलं ऑलरेडी 2 व्हीलरवर पुढं ठेवलेले होते, मागं पण होते, कारण जेणेकरून बाहेरचा कोणी व्यक्ती त्या शूटच्या मध्ये येऊ नये म्हणून, की जेणेकरून त्याला काही इजा वगैरे नाही व्हायला पाहिजे. आणि कॅमेरे वगैरे जेव्हा आम्ही माउंट करतो ना, तर त्याच्यामध्ये खूप चीट पण करतो. असं नाही की सगळा शूट आम्ही रोडवरच करून घेतलाय, काही अर्धा शूट ग्राउंडवर करून घेतलाय बाहेर जाऊन, आणि त्याला आता आम्ही एडिटिंगमध्ये असं प्रेझेंट करू की तो रोडवरच शूट झालाय म्हणून. असं आहे. ज्या फील्डमध्ये आपल्याला काम करायचं त्याचं पूर्ण नॉलेज पाहिजे. बरोबर. तू हे जे काम करतो याबद्दल तुझ्या फॅमिलीचा, मित्रांचा किती सपोर्ट आहे तुला? माझ्या फॅमिलीचा वगैरे खूप सपोर्ट आहे, मित्रांचा पण खूप सपोर्ट आहे. माझे आजोबा आहे ना स्वातंत्र्य सैनिक होते, वसंतराव संघवी, तर ते पण गायक वगैरे होते, तबला पेटी वगैरे वाजवायचे. तर मग आणि माझ्या आत्या वगैरे सगळे, म्हणजे आमच्या घरात असं आहे कलेचं वातावरण. कलेचं वातावरण, क्रिएटिव्हिटीचं आहे. हो. आणि मित्र पण माझे खूप सारे आहेत. आता श्याम आहे चौधरी, म्हणजे खूप आहे. रुद्रा सांगळे माझ्यासोबत, पहिले सुरुवातीला त्यांनीच मदत केली मला खूप सारी व्हिडिओ बनवायला वगैरे. आणि भरपूर आहे. अरुण तुपे, मग नवीन अरुण तुपे भेटला, मग बेरोजगार इंजिनियर आशिष सोनवणे, हे सगळे ओळखी, अमृता कुलकर्णी. मग आता आपल्या शहरात एवढं आहे फक्त की सगळे एकमेकांना हेल्प करतात. असं नाही की एखादा नवीन मुलगा येतोय, त्याचे 1-2 हजार फॉलोअर आहे, मग त्याला नाही कोणी सपोर्ट, तसं काही नाही. सगळ्यांना, सगळे क्रिएटर सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. वातावरण चांगलं आहे शहरात. हो, आपल्या शहरातलं वातावरण चांगलं. फक्त आता ते 5-6 जणांमधून एखादं असतं कोणीतरी, ते थोडंसं हे करतात, पण ठीक आहे, चालून जातात, एवढं काही नाही. आता तुला काही वेगळे प्रश्न विचारणार आहे मजेदार, त्याचे पटापट उत्तर द्यायचं, रॅपिड फायर राऊंड. येस. जर तुला टाइम मशीन मिळालं तर कोणत्या काळात तुला जायला आवडेल, मागे का पुढे, आणि कोणत्या काळात? मला माझ्या स्कूल लाईफमध्ये जायला आवडेल. का बरं? स्कूल लाईफमध्ये खरंच काही प्रेशर नव्हतं, काही नव्हतं, व्यवस्थित मस्त डबा घेऊन शाळेत जायचं, शिकायचा आणि आनंद होता, काही टेन्शन नव्हतं. आता आहे ना, एक जिंदगीची रेस लागली, त्या रेसमुळे असं वाटतं की लहानपण बरं होतं. त्याच काळात जाऊन राहा. तुझे आवडते सेलिब्रिटी कोण आहेत? म्हणजे असं की एखाद्या सेलिब्रिटी बरोबर डेटवर जायचं अशी तुला संधी मिळाली तर तू कोणाबरोबर जायला आवडेल तुला? डेटवर जायला म्हणजे माझं पहिल्यापासून एकच ध्येय आहे, माझ्या बायोमध्ये मेन्शन आहे, मला नवाजुद्दीन सरांना भेटायचं आहे. तर आता त्यांच्यासोबत भेटणं म्हणजे हे माझं, म्हणजे त्याच्यासाठीच असं चालू आहे की बाबा मी त्याच्यासाठीच हे करतोय की बाबा मी या वेळेने तरी त्यांच्यापर्यंत पोहोचल आणि कधीतरी त्यांना भेटेल. होईल भेट नक्की. असं आहे. आपल्या राज्याची पण तुला सगळी माहिती आहे, तर तुला जर ह्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं 1 आठवड्यासाठी मुख्यमंत्री केलं तर तू काय काय निर्णय घेशील? काय मनात येतं तुझ्या असं विचार केल्यावर? आता याच्यामध्ये मी म्हणजे खूप सारे पॉईंट आहे असे बोलायला, पण एक करू शकतो, करप्शन हटवण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे करप्शन हटवलं म्हणजे ऑटोमॅटिक सर्व कामं सुरळीत होणं चालू होतील, है ना. म्हणजे करप्शनच एक असा प्रॉब्लेम आहे आपल्या इंडियामध्ये की त्याच्यामुळंच कामं व्यवस्थित होत नाही, तर तेवढं मी हटवण्याचा प्रयत्न करेन. तू सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेस, त्याच्यामुळे इंटरनेट आणि मोबाईल फोन हे तुझ्यासाठी फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत दोन. तर मोबाईल फोन आणि इंटरनेट न वापरता 48 तास राहायचं असं जर तुला सांगितलं तर तू कसं जमवशील ते? राहू शकतो मी. राहू शकतो. हो, म्हणजे मी रील्स वगैरे जे जरी बनवत असलो मी तरी माझा 2 तासाच्या वर वॉच टाईम नाही. अच्छा. मोबाईलचा फक्त मी एडिटिंगसाठी जेवढा वेळ मला लागतो तेवढा आहे, पण हार्डली 3 तास, त्याच्यावर माझा वॉच टाईम नाही. मग बाकी वेळ तू फॅमिली? नाही, मी कॉन्टेंट खूप शोधतो. मी रात्री ना गाणे ऐकतो खूप, 3-3, 4-4 वाजेपर्यंत मी गाणे ऐकत असतो. तुम्ही माझे कॉन्टेंट बघितले ना, बहुतेक कॉन्टेंट माझे गाण्याहून आलेले आहे असं आहे, तर मी गाणे जास्त ऐकतो. मग तू गाणे एवढे ऐकतोस
तुझ्या आयुष्याला परफेक्ट बसेल असं गाणं तुला कोणतं वाटतं? थोडं सांगायला मला अवघड जाईल, आता खूप सारे गाणे माझ्या प्लेलिस्टमध्ये. सध्याची सिच्युएशन जी आहे तुझ्या आयुष्यात त्याच्याबद्दल पण तू गाणं सांगू शकतोस का एखादं? ते जे रणवीर सिंगचं गाणं आहे ना, माना के मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर, ते गाणं सध्या मी स्वतःला डेडिकेट करतो सध्याच्या सिच्युएशन. हां. हा होता प्रशांत संघवी. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि प्रशांत संघवीच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. आणि औरंगाबाद इनसायडर आणि औरंगाबाद फूड एक्सप्लोरर ह्या पेजला मी भरपूर वर्षांपासून फॉलो करतो आहे आणि मला या गोष्टीचा पण प्राऊड आहे की आपल्या शहरातलं हे पहिलं पेज आहे ज्यांनी हर्षवर्धन सरांनी पुण्यामध्ये जाऊन त्याच्यासाठी अवॉर्ड्स वगैरे घेतलेले. तर मी पण या पेजेसला फॉलो करतो, तुम्ही पण फॉलो करा आणि हा पॉडकास्टला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे. आमच्या या इनसायडर स्टोरीज पॉडकास्ट प्रोग्रामला सपोर्ट करा, आमचे व्हिडिओज लाईक करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पेजला फॉलो करा.